नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 38,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5/10/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, त्या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी शिक्षक भरती निघालेली आहे, त्यामध्ये TGT मराठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे या ठिकाणी निघालेली आहे। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी या पदासाठी निघालेली आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मराठीमध्ये, ॲटलिस्ट 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत BEdची डिग्री तुमच्याकडे असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल, तो सोबत तुम्ही CET किंवा TET परीक्षा STET परीक्षा तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या पदासाठी तुम्हाला 38,000 रुपये इतके दरमहा वेतन जे आहे दिलं जाईल। 21 ते 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या पदासाठी आहे। 30 नोव्हेंबर 2024ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे TGT हिंदी कॉन्ट्रॅक्ट बेसिस। या पदासाठी ओपन कॅटेगरीमधूनच एक वॅकन्सी या पदासाठी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल हिंदीमध्ये, 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत तुमचं BEd झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल, सोबत तुम्ही CET किंवा STET पेपर सेकंड तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 38,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 21 ते 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी देखील तुम्हाला आहे। त्यानंतर वॉर्ड बॉय फॉर हॉस्पिटल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 50 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 30 नोव्हेंबर 2024ला वय तुमचं काउंट केलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे म्युझिक टीचर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती, या पदासाठी या ठिकाणी आहेत। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधूनच या ठिकाणी आहे। 5 वर्षापर्यंतचा स्टडी तुम्ही केलेला असणं आवश्यक आहे म्युझिक इन्स्टिट्यूशनमधून, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल म्युझिकमध्ये तर देखील तुम्ही अर्ज करू शकता। हायर सेकंडरी किंवा सिनियर सेकंडरी तुमचं शिक्षण झालेलं असेल, संगीत विषयात एक्झामिनेशन तुम्ही उत्तीर्ण असाल गंधर्व महाविद्यालय मंडळमार्फत, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा इतर कुठल्या संगीत विद्यालयातून तुम्ही शिकलेले असाल तर देखील तुम्ही अर्ज करू शकता। किंवा या ठिकाणी तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा अवॉर्डेड प्राचीन कला केंद्रामधून तुमचं शिक्षण झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या पदासाठी तुम्हाला 25,000 रुपये वेतन दिलं जाईल। 21 ते 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। त्यानंतर कॉरिडॉर मास्टर या पदासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। तुमचं BA झालेलं असेल किंवा BCom झालेलं असेल, 5 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 50 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी आहे। त्यानंतर काउन्सिलर या पदासाठी एक वॅकन्सी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, फिजिओलॉजीमध्ये 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये 50% मार्कासहित उत्तीर्ण असाल किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा सोबत डिप्लोमा तुमचं झालेलं असेल कॅरियर गायडन्स आणि काउन्सिलिंगमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क तुमचं झालेलं असेल म्हणजेच MSW किंवा MPhil तुमचं झालेलं असेल किंवा PhD झालेलं असेल फिजिओलॉजीमध्ये किंवा क्लिनिकल फिजिओलॉजीमध्ये किंवा काउन्सिलिंगमध्ये किंवा मेडिकल आणि फिजिओलॉजिकल सोशल वर्कमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमचं झालेलं असेल क्लिनिकल फिजिओलॉजीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 50 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे नर्सिंग असिस्टंट किंवा सिस्टर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती एक वॅकन्सी ठिकाणी आहे। नर्सिंग डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा डिग्री झालेली असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 18 ते 50 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी देखील आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। सैनिक स्कूल सातारा यांच्या ॲड्रेसवरती प्रिन्सिपल सैनिक स्कूल यांच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचे आहेत। महाराष्ट्र या ठिकाणी पिनकोड दिलेला आहे 415001 असा पिनकोड या ठिकाणी आहे। अर्ज तुम्ही बाय पोस्ट किंवा बाय हँड या ठिकाणी जमा करू शकता।
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 या ठिकाणी आहे. तोपर्यंत तुम्ही ऑफलाईन अर्ज जे आहे या ठिकाणी करू शकणार आहात. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.